रोहित खरात आहेत ना. स्ट्रायकर एंडला रोहित खरात, नॉन स्ट्रायकर एंडला रवी गवळी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गजानन डुरे. खालिद भाई यांच्याकडून पारितोषिक आले. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे फलंदाजांना. आणि 3 चौके जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चौक्याला 500, 3 षटकाराला 1000 आणि 3 विकेटला देखील 1000. म्हणजे गोलंदाजांना देखील पारितोषिक आहे आणि फलंदाजांना देखील पारितोषिक आहे. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय फलंदाजापासून आणि मला वाटतं अधिकच दूर गेलाय चेंडू. त्यामुळे पंचाचा इशारा. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव दापल करते आणि दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. अतिशय महत्वाचा सामना. इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन. ते म्हणतात ना मराठीमध्ये करा किंवा मरा च्या स्थितीमध्ये असलेला हा सामना. रोहित खरात एक आयकॉन खेळाडू आहे, परंतु मागच्या सामन्यात मोठी फलंदाजी करता आलेली नव्हती. फटका इनसाइड आउट आणि चेंडूला पाडलंय वन बाउन्स सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. थोड़ी सी शॉर्ट बॉल थी, पुल किया, बॉल जा रही बॉर्डर लाइन की तरफ, 6 रन. बहुत ही अच्छी बैटिंग करते हुए यहाँ पर, और काफी एक्सपीरियंस एम्पायर दोनों, प्रशांत आड़े और नदीम भाई. बहुत ही काफी तजुर्बेकार दोनों ही एम्पायर और होती अच्छी दोनों टीमें. बहुत ही चुरस भरा ये मैच. देखते हैं कौन जीते हैं. उतना ही स्टेडियम खचाखच भरे हुआ पब्लिक से, कोई जगह खाली नहीं यहाँ पर. देखते हैं क्या करते हैं. अगली गेंद बॉलर की, छोटा सा रनअप और ये आगे की बॉल और ये स्ट्रेट ड्राइव. क्या यहाँ पर उतनी अच्छी फील्डिंग यहाँ पर फिलर द्वारा. एक ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों बैट्समैन को. बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 12 रन बगैर किसी नुकसान के. अगली गेंद बॉलर की. नए बैट्समैन, राइट हैंड बैट्समैन सामना करेंगे बॉलर का. छोटा सा रनअप, लॉन्ग ऑफ बाहर, लॉन्ग एंड अंदर. 2 प्लेयर यहां पर बाहर है, अभी रिस्ट्रिक्शन चालू. छोटा सा रनअप और ये उठाकर खेल जाए यहाँ पर. क्या झटका बैठ सकता है यहाँ पर, और बॉल जा रही बॉल की तरफ. बहुत ही अच्छी शॉट, 6 रन के लिए. बहुत ही अच्छी शॉट यहां पर बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए. 24 रन, 0 विकेट. देखते हैं अगली गेंद क्या करते हैं बॉलर. लास्ट बॉल इसी ओवर की और 24 रन. बहुत ही अच्छी शॉट यहां पर, बॉल जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए, कोई चांस नहीं. पहला ओवर का
एक ओवर के समाप्ति पर स्कोर जा पहुंचा 28 रन बगैर किसी नुकसान के। थोड़ी सी यहां पर राय मशवरा चल रहा है टीम में, क्या करना चाहिए यहां पर, विकेट किस तरह से ले जाती है, उतना ही सूझबूझ से खेलते हुए दोनों ही बैट्समैन। रोहित खरात, रवि गौड़ी इज नॉन स्ट्राइक पर है और खरात जो कि स्ट्राइक पर है अपने लेफ्ट हैंड बैट्समैन। और जो अगले बॉलर आए हैं वो है, बॉलर नेम प्लीज, वीरेन ठाकुर। वीरेन ठाकुर का मुबारक सामना करेंगे खैरात। रोहित खरात, रोहित सामना करेंगे वीरेन ठाकुर का। वीरेन ठाकुर क्या करते हैं अपने टीम के लिए, देखेंगे पहले ओवर में काफी अच्छा स्कोर हुआ 28 रन बगैर किसी नुकसान कर। अब सामना करेंगे, इसको नहीं कह रहे हैं, अच्छा ये बोल रही है रवि गौली का। काफी लंबा रन अप, क्या करते हैं देखेंगे रोहित। बहुत ही अच्छी शॉट स्ट्रेट यहां पर सॉलिड खेला, बॉल जा रही है बाउंड्री लाइन तरफ, 6 रन। ये विनंती है कि कैच बाउंड्री के बाहर पकड़े प्लीज, काफी गड़बड़ ना करें। आएगा आएगा सबका बारी आएंगी पैसों की जीतने की, थोड़ा बाहर हो, ग्राउंड के अंदर बॉल ना पकड़े प्लीज। अभी तो पहले, अभी और एक 2 दिन बाकी है, अभी तो टेंशन मत लो। और रवि की अगली गेंद रोहित के लिए। रोहित क्या करता है अपने टीम के लिए, काफी अच्छी बैटिंग करते हुए अपने निजी स्कोर 17 पर खेल रहे हैं। सिर्फ 4 गेंदों का सामना किया है उन्होंने। रवि की अगली गेंद रोहित के लिए, सॉरी वीरेन, और बहुत ही अच्छी शॉट यहां पर, बॉल जा रही है बाउंड्री, 6 रन। कैच लिए यहां पर प्रेक्षक ने, आइए प्लीज, आपका स्वागत है यहां पर। विशाल राठौड़ जहां कहीं भी वहां पर आइए। और ये और एक तीसरा 6 यहां पर, बैक टू बैक तीसरा 6। एक इनाम था 1100 रुपए का खालिद भाई की तरफ, ये ले चुके हैं रोहित। प्लीज आइए स्टेट पर। और हमारे विशाल राठौड़, कैच वाले बेचारे हमारे, दो भाई प्राइज दो, व्हाट हैपेंड, आउट हुए यहां पर। रोहित खरात का विकेट गया यहां पर, कैच आउट, कैच लिया यहां पर। स्कोर जा पहुंचा, 1 मिनट प्लीज, 46, एक विकेट के नुकसान पर। दूसरी ओर चलिए, नए बैट्समैन आए हैं पवन। पवन क्या करते हैं देखेंगे, कैच लिए सचिन ने वहां पर, एक्स्ट्रा प्लेयर भेजे। कलम नूरी अपना 12 प्लेयर भेजे प्लीज, कलम नूरी से विनंती है। बहुत ही अच्छी शॉट, वहां पर कोई प्लेयर मौजूद नहीं, बॉल जा रही बाउंड्री की तरफ, 4 रन, कोई चांस नहीं यहां पर, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 50 रन।
और नए जो बॉलर आए हैं वो हैं कलम नूरी, 12वां प्लेयर भेजो प्लीज। फैसल कुरैशी आए हैं, क्या करते हैं अपने टीम के लिए देखेंगे। 2 ओवर के बाद स्कोर जा पहुंचा 50 रन देगलूर का। ज्यादा से ज्यादा लक्ष्य देने की करेंगे देगलूर। देगलूर जो कि अपना एक पहला मैच हारे हुए हैं, वो अब ये मैच चाहेंगे कि जीतेंगे, पूरी ताकत लगा रहे हैं। 2 ओवर में सिर्फ 50 रन पूरे कंप्लीट किए उन्होंने अपनी टीम के, और आए हैं अभी फैसल कुरैशी। क्या करते हैं देखेंगे अपनी टीम के लिए। काफी लंबा रन अप, काफी तेज तर्रार बॉलर जो कि इसलिए पहले भी इन्होंने यहाँ पर एक टूर्नामेंट खेल चुके हैं, काफी अच्छा परफॉर्मेंस दिया था। क्या करते हैं देखेंगे, काफी लंबा रन अप उनका सामना करेंगे। यहाँ पर थोड़ा सा डिस्टरबेंस पिच पर, काफी तर्रार एम्पायर, नॉन स्ट्राइक लेग एम्पायर हमारे नदीम भाई, जो कि भोकर के बिल्ली बड़न के नाम से जाने जाते हैं। और काफी लंबा रन अप फैसल का। रवि गौली के लिए क्या करते हैं देखेंगे। फैसल कुरैशी की पहली गेंद, सामना करेंगे रवि गौली। अपने निजी स्कोर 16 पर खेलते हुए रवि गौली, और ये हमारा स्टेट की तरफ प्लेयर मौजूद है। यहाँ पर प्लेयर बॉल पकड़ते फेंकते, जब तक एक रन कंप्लीट किया दूसरे रन तक भागना चाहते हैं, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग यहाँ पर स्टेट पे प्लेयर द्वारा। सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा, बढ़ता स्कोर जा बचा 51 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर पर गति पर बॉलिंग यहाँ पर मानना पड़ेगा, अगर से 1 रन 2 रन देते तो यहाँ पर कोई खास बात नहीं, काफी अच्छी विकेट है। यहाँ पर बैटिंग पीछे, ये जितने भी ज्यादा यहाँ पर स्कोर होता 6 से बल है। फैसल की अगली गेंद पवन के लिए। पवन क्या करते हैं देखेंगे अपने टीम के लिए। लेफ्ट हैंड बैट्समैन, पहला गेंद सामना करेंगे फैसल कुरैशी का। देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए। ओ बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर बीट वे, लेकिन यहाँ पर थोड़ी सी मिसकीप और बॉल जा रहा है। लेग बाइस के रूप में मिलेंगे 4 पर। जितना रोक सके उतना ही अच्छा होगा। विकेट लेना होगा कलम नूरी को अगर से मैच जीतना हो तो, और अगर से देगलूर को मैच जीतना है तो ज्यादा से ज्यादा स्कोर रखना पड़ेगा कलम नूरी की बैटिंग साइड भी काफी स्ट्रांग है। क्या करते हैं देखेंगे फैसल की अगली गेंद पवन के लिए। काफी लंबा रनअप, फुल टॉस गेंद उठा के खेल जाए, वहां पर बॉल जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। नुकसान पर, तीसरी ओवर प्रगति पर। सिर्फ 7 ओवर का मैच होगा ये। ज्यादा से ज्यादा टारगेट रखने की कोशिश में देगलूर और कम रोकने में कलम नूरी। और शॉर्ट पिच बॉल थी, लेकिन चूंकि स्पीड से बीट हुए यहां पर पवन। अगर से यहां पर बॉल डॉट होती है तो बहुत ही बड़ी बात है बॉलर के लिए। इस पिच पर थोड़ा सा हौसला बढ़ेगा बॉलर का, उतना ही हौसला कम होगा बैट्समैन का। देखना है क्या करते हैं अपने अगली गेंद पर फैसल, चाहे विकेट के लिए जाएंगे शायद। बहुत ही काफी बाहर बॉल और एम्पायर का इशारा वाइड बॉल। बढ़ती हुई स्कोर जा बची इसी अतिरिक्त रन से 62 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या करते हैं दोनों ही बैट्समैन अपनी टीम के लिए देखेंगे। काफी अच्छा खामोशी का माहौल ग्राउंड पर बना हुआ, अभी भी स्टेडियम खचाखच भरे हुआ, चारों तरफ एक अच्छा सा माहौल बना हुआ यहाँ पर खेल के लिए। हर तरीके से यहाँ पर नियोजन काफी अच्छा, आयोजक यहाँ पर विशाल दंडवे की तरफ से और उतना ही अच्छा माहौल बनाकर रखा है बीसीसी
ग्रुप ने यहाँ पर अगली गेंद फैसल कुरैशी की पवन के लिए। ओ खेलना चाहते थे, ऑफसाइड पर थोड़ा सा गैप देखा लेकिन बीट में कोई रन नहीं यहाँ पर, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा। सिर्फ स्कोर अभी भी थमा हुआ 62 रन पर, तीसरी ओवर पर गति पर। काफी अच्छा और साबित हो रहा है यहाँ पर ये कलमनूरी के लिए। उतनी अच्छी बॉलिंग यहाँ पर फैसल कुरैशी की अपने टीम के लिए। देखना है क्या करते हैं, क्या ये विकेट लेने में सफल होंगे, कैप्टन आपका अपने कुछ खुशी का मौका देंगे। बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर, बॉल थोड़ा सा आंग बीट हुए, लेग बाइस के रूप में यहाँ पर 1 रन मिलेगा। बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 63 रन, 1 विकेट के नुकसान पर, 3 ओवर की समाप्ति पर। यहाँ पर कैप्टन प्लीज। अफजल रब्बाड़ा, शायद मैन फ्रॉम यूपी, शायद साउथ अफ्रीका खेल चुके हैं ये, इसीलिए रबाड़ा के नाम से इनको सम्मानित किया गया है। जैसा कि हमारे बिल्ली मॉडर्न, वैसे ही ये रबाड़ा। देखते हैं क्या करते हैं, रबाड़ा का सभा करेंगे पवन। पवन अपने निजी स्कोर 10 रन पर खेलते हुए 7 बॉल पर, काफी इनका स्ट्राइक रेट थोड़ा कमजोर। क्या करते हैं देखेंगे रबाड़ा। रबाड़ा अपने टीम के लिए विकेट लेने में क्या सफल होंगे, 1 विकेट का नुकसान वहां था पिछली ओवर में, 1 ओवर पहले। अब ये सामना करेंगे रबाड़ा का पवन। पवन रबाड़ा का काफी लंबा रन अप यहाँ पर देखते हैं, 63 रन, 20 की एवरेज से 20 प्रति 5 ओवर से। बहुत ही अच्छी गेंद, लेकिन यहाँ पर अंपायर कुछ शायद वाइड बॉल, यहाँ पर एक्स्ट्रा को रोकना होगा कलमनूरी के। अगर से मैच जीतना है तो जितने एक्स्ट्रा यहाँ पर 1-1 रन काफी महंगे साबित होते हैं, काफी रिजल्ट के लिए काफी बहुत ही। और ये अगली गेंद रबाड़ा की पवन के लिए। पवन क्या करते हैं अपने टीम के लिए देखेंगे। बहुत ही अच्छी शॉट, बहुत ही अच्छी तरीके से खेला, काफी लेग साइड थी, थोड़ा लेग पैर के ऊपर थी, उसको थोड़ा सा कलाइयों का उपयोग किया, बॉल जा रही बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन और बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 68 रन, 1 विकेट के नुकसान पर, 34 ओवर पर गति पर। फैसल और विकेट करेंगे फैसल। ओ उठाकर खेलना चाहते थे लेकिन पेस से बीट हुए, कोई रन नहीं, बॉल सीधा कीपर के दस्तानों में। काफी अच्छी और साबित हो रही है ये कलमनूरी के लिए। सिर्फ अभी तक सिर्फ 5 रन दिए उन्होंने अपने ओवर में, 1 एक्स्ट्रा का 6 रन टोटल, इसको जा पहुंचा 69 रन पर। बहुत ही अच्छी शॉट, उठाकर खेल दिया, यहाँ पे बॉल जा रही बाउंड्री की तरफ, लेकिन क्या 6 रन। यहाँ पर हमारे नए नवनिर्वाचित नगर सेवक मनोज कीमाकर साहब, सभापति नगर पालिका, इनका आगमन हुआ है। और ये अगली गेंद और विकेट। यहां पर दूसरा झटका लगा।
रवि गौड़ी के रूप में अब नए जो बैट्समैन आ रहे हैं वो प्रतीक प्रतीक क्या करते हैं अपने टीम के लिए देखेंगे। पचहत्तर रन यहां पर स्कोर जा पहुंचा। चौथा और प्रगति पर अभी भी एक गेंद बाकी है यहां पर। सचिन मेरे सहयोगी कमेंटेटर, इनका थोड़ा जल्द से जल्द आए प्लीज। यार ये क्या बोल रही है 75 रन पे 2 विकेट। आखिरी ओवर होगी इस ओवर की। अफजल की रबाड़ा देख ले क्या करते हैं। बहुत ही अच्छी शॉट खेली कवर में, प्लेयर मौजूद। 1 रन मिलेगा, एक ही रन से सॉरी बाउंड्री यहां पर। उठाकर खेला, प्लेयर मौजूद। 1 रन मिलेगा, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 80 रन, 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर पर गति पर। फैजल आइकॉन प्लेयर है जो अपने टीम के लिए खेल रहे हैं। सामना करेंगे प्रतीक। मारना चाहते थे उठे, लेकिन बीट में खेले स्ट्रेट की तरफ। 1 ही रन मिलेगा, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 81 रन। काफी अच्छी बॉलिंग डाल रहे हैं फैजल। स्कोर गति थोड़ी रुकी सी। लेग बाइस के रूप में 1 रन, बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 82 रन, 2 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर। काफी अच्छी बॉलिंग फैजल की, काफी मुफीद साबित हो रहे हैं अपने टीम के लिए। काफी थाम सा रखा है स्कोर को। क्या करते हैं देखेंगे प्रतीक अपनी टीम के लिए। मारना चाहते थे उठार के, लेकिन थोड़ा सा चूके, कोई रन नहीं वहां पर। स्कोर अभी भी वहीं रुका हुआ 82 रन। व्यासपीठावर भोकर नगरीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचं आगमन झालं आहे। त्यामध्ये मी मनोज हर छक्के को असलम दादा की तरफ से प्रतीक को 500 रुपए इनाम रखा गया। सिर्फ प्रतीक के लिए क्या ये, ऐसा क्यों? अच्छा ठीक है, कोई बात नहीं। और ये 5वीं गेंद फैजल की, सामना करेंगे प्रतीक। ये उछाल के खेल जाए यहाँ पर, फिल्डर नीचे कैच के, लेकिन बॉल तक नहीं पहुंच सके। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 83। काफी स्कोर थोड़ा रन गति रुकी हुई है यहाँ पर। देखेंगे पवन क्या करते हैं। 11 बॉल पर 16 रन बनाकर खेल रहे हैं पवन।
फजल की अपनी ओर की आखिरी गेंद पवन के लिए। क्या करते हैं पवन, देखेंगे अपने टीम के लिए। लेग स्टंप का बाहर बॉल, वाइट का इशारा एम्पायर का। अतिरिक्त रन के रूप में 1 रन मिला यहाँ पर। बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 84 रन, 2 विकेट के नुकसान पर, 5वीं ओवर प्रगति पर। सिर्फ 7 ओवर का मैच होगा ये, इसके बाद अभी 2 अंतिम ओवर बाकी हैं। शायद हमारे एम्पायर का दिल बैटिंग करने का कर रहा है यहाँ पर, हाथे उनके तलमला रहे हैं खेलने के लिए। प्रशांत आड़े जो कि काफी अनुभवी एम्पायर। अगली गेंद फैजल की आखिरी, और यहाँ पर उठाकर खेलना चाहते थे लेकिन चूंकि बॉल जा रही है बाउंड्री की तरफ, प्लेयर दौड़ते पकड़ते बॉल को, जब तक 2 रन कंप्लीट किए। बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 86 रन 5 ओवर के समाप्ति पर। धावसंख्या पाहिले गेले तर धावपलकावरती मोठी धावसंख्या लागली जाते। नवीन फलंदाज मागच्या सामने आता चांगली फलंदाजी, छोटीशी पारी होती परंतु चांगली फलंदाजी आसिफकडून पाहायला मिळाली होती। तो आसिफ यावेळेस तेज तरणार चेंडू अफजलचा हलक्या हाताने खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये, 1 धाव तिथे, एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 87 धावा। या स्पर्धेसाठी आपण मंचावरती पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवक मनोज गिमेकर सर असतील, सना इनामदार सर असतील, गौतम कसबे सर, गणेश यशवंतकर सर, विलास क्षीरसागर सर आणि साई जटलवार सर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे। असलम दादा यांच्याकडून पारितोषिक आहे आसिफसाठी, आसिफच्या प्रत्येक तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे। रिवर्स फटका आणि रिवर्स सक्सेसफुल, चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक, कणकणी दणदणीत षटकार। या षटकाराच्या सहाय्याने 94 94 धावा, 3 गडी बाद धावपलकावरती लागलेला स्कोर आपण टीव्ही स्क्रीनवर पुन्हा एकदा दाखवलं जात आहे। रिव्हर्स फटका ज्या प्रकारे सजवला गेला, आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, अगोदरच तयार झालेत आणि काय रिव्हर्स सक्सेसफुल फटका षटकारासाठी पाठवला गेला अफजलच्या या चेंडूवरती।
7वं षटक प्रगतीपथावर आहे. 7व्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा, 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावपलकावरती आहेत ते 94 धावा. अफजल पाहायला गेलं तर थोडंसं मागणं ठरलं, परंतु 2 विकेट देखील पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे या चेंडूवरती जर षटकार मारला तर सनाबाई इनामदार तर 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. डॉट बॉल. माफ करा, 2 धावा या चेंडूवरती इथे मात्र घेतल्या गेलेत. पुन्हा एकदा आन्सरच्या दिशेमध्ये निराल दिसतोय, कारण स्लॉट मध्ये चेंडू होता. फटका देखील खेळला गेलाय. जमीर अडवलं जाईल चेंडूला. मिळते ती केवळ 1 धाव. एका धावाच्या सहाय्याने मला वाटतंय धावपलकावरती 97 धावा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 97 धावा. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सत्त्याण्णव धावा धावपलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. माफ करा, 7 ओव्हरचा सामना असल्यामुळे केवळ 1 षटक शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 षटकाचा हा सामना असणार आहे. 97 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. या जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत बघा, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकातील हाणामारी पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर मुद्दू आणि समोर असेल तो आसिफ. 97 धावा, शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी मुद्दू. पहिल्या चेंडूवरती फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय 1 बॉल इंटू द फॅन्स. आमदार चषक कणकणीत दणदणीत चौकार. सयाने संघाची 3 आकडी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. 101 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर मुद्दू आणि समोर असेल आसिफ. डाऊन द लेग फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. बघूया. मला वाटते पायाशी संपर्क झालाय. पंचाचा इशारा, प्रशांत आडे पंच यांचा इशारा येतोय. लेग बाय स्वरूपातील 1 धाव. एका धावाच्या साहाय्याने 102 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला आपण पवनला पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 102 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी. बघूया या 4 चेंडू मध्ये किती धावा बनवतील, कारण या दोन्ही संघासाठी करो किंवा मरोच्या स्थितीमधला हा सामना, डू ऑर डाय सामना. मुद्दू धावतोय, मारलाय. A1 पवनच्या बॅट मधून आलाय एक गगनचुंबी कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही घायल शेर. या चेंडूवरती जर षटकार मारला तर सना दादा इनामदार यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. A1 पवन साठी या चेंडूवरती जर षटकार आला तर. मारलाय. A1 पवनच्या बॅट मधून पुन्हा चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. शिल्लक आहे अजून 2 चेंडूवरती 2 जर मारले तर अजून 2000 रुपयाचं पारितोषिक A1 पवन साठी. आमदार चषक 2026 सर्वांनाच माहिती आहे, तरी सुद्धा एकदा सांगतो की पूर्ण महाराष्ट्राची लक्ष असलेली स्पर्धा
मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आलाय परंतु मिस टाइम झालेत. वीरेन ठाकूर त्याच्या खाली झेल घेतलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ते मात्र झेल घेतलाय गेलाय आणि पवन निराश होतोय. बाद झालाय. तिकडे न जाता इकडे यायचंय तुम्ही. हे पारितोषिक आहे. ते पारितोषिक घेण्यासाठी या. हा चला. गणेश यशवंतकर सर नवनिर्वाचित नगरसेवक यांच्याकडून या चेंडूवरती जर षटकार मारला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. स्टेजवरती या पवन. इक्बाल आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. या चेंडूवरती जर षटकार आला तर यशवंतकर सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. परंतु मिस झाले. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु धावबाद झाले तर डॉट बॉल पाहायला मिळतो. हे पारितोषिक दिले गेले. पवनला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिले गेले. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते 114 धावा. 115 धावांचं लक्ष असेल स्पीड 11 कळमनुरीच्या संघासमोर. सामना जोन जे जिंकलेले संघ आहेत त्यांच्या दरम्यान सामना होईल. त्यासाठी टॉस साठी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. मान्यवरांच्या हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. किनवट वर्सेस शिवांश 11 पैठण. मुंडे फायटर्स किनवट वर्सेस शिवांश 11 पैठण या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही कॅप्टन किनवट संघाच्या कॅप्टन यांना विनंती आहे टॉस साठी या. शिवांश 11 पैठण. टॉस साठी या लवकर या. फास्ट मान्यवर येत आहेत. शिवांश 11 पैठण. शिवांश 11 पैठण संघांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. मुंडे सर बालाजी मुंडे सर यांना देखील विनंती करतो तुम्ही सुद्धा यायचंय. शिवांश 11 संघाचे कर्णधार येताना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत बळी डेरे सर हे देखील येताना आपण पाहतोय. किनवट टीम कॅप्टन मान्यवर मैदानात आलेले आहेत. मुंडे फायटर संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. चला देगलूर क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज पाठवून द्या. फलंदाज येताना आपण पाहतोय. पंच सुद्धा तयार आहेत. प्रशांत आडे आणि भोकरचे सोन्या बापू भोसले. नदीम शेख सर ओके. मुंडे फायटर्स कॅप्टन या आलेले आहेत. शिवांश 11 पैठण संघाचे कर्णधार वैभव जाधव आणि त्यानंतर मुंडे फायटर्स संघाचे कर्णधार राजू परचाके हे देखील आपल्या सोबत आलेले गेलेत. टॉस होताना देखील आपण पाहतोय. 2 जिंकलेले संघ, 2 तगडे संघ, 2 दादा संघ मैदानामध्ये एकमेकाशी 2 हात करताना आपण पाहणार आहोत.
इट्स अ टेल. मुंडे फायटर संघाने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर काय इशारा असेल गोलंदाजी करण्याचा. ओके, बेस्ट लक फॉर बोथ टीम्स. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय ते मुंडे फायटर संघाने घेतला. जाऊया सामन्याकडे. सामना चालू होते. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. गोलंदाजी मार्कवर सलमान. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे सचिनचा. बॅटशी योग्य तेवढा संपर्क तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही, परंतु एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. आणि सत्कार देखील केला जाईल. सना इनामदार आणि साई जटलावार सर, निर्वाचित नगरसेवक. पुन्हा एकदा बॅटचा एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला आणि याबरोबर संघाला लागला पहिला आदरा. साई जटलावार यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. त्यानंतर विकास श्रीसागर सर यांचा देखील इथे छोटेखानी सत्कार केला जाईल. जुनेद पठाण एक बेगिटर फलंदाज इथे मात्र बाद झालाय. त्याच्या जागा घेण्यासाठी मोठा फलंदाज बाद झालाय. छोटा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो छोटा नाहीये. त्या खेळाडूच्या हाईट वरती जाऊ नका. समीर शेवाळा छोटा पॉकेट बडा धमाका म्हणून ओळखला जातो. डावकुऱ्या हाताचा तगडा फलंदाज आपण पाहतोय समीरला. आणि गोलंदाजी मार्कवर सलमान. आयकॉन खेळाडू आहे. फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव. आमच्या सामन्यासाठी उपस्थिती लावलेले नागोराव दंडे सर यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. सचिन सूर्यवंशी आणि समीर ही मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. 115 धावाचा पाठलाग करतोय तो स्पीड 11 कळमनुरीचा संघ. जो संघ या सामन्यामध्ये हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. त्यामुळे हा सामना मात्र रंगतदार पाहायला मिळतोय. 115 धावाचा पाठलाग करत असताना स्थिती थोडीशी नाजूक दिसते ते स्पीड 11 कळमनुरी संघाची. स्वतःसाठी जागा बनवली. फटका देखील खेळला गेला. चेंडूला अडवला जाणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र खणखणीत दणदणीत चौकार. थँक्यू. काय कोणतं गाणं होते की काय कळालं नाही. पुन्हा एकदा सलमान. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट बॉल येतोय. सलमान पहिलं षटक इथे मात्र यशस्वीरित्या कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 1 गडी बाद 10 धावा.
कर्णधार रवी गळवे यांनी मात्र प्रतीकच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया प्रतीक, कारण हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. पाहिलं गेलं तर हे दोन्ही संघ चॅम्पियन बनलेले आहेत. कळमनुरीचा संघ एके साली चॅम्पियन बनला होता आणि गोलंदाजी करणारा देगलूरचा संघ देखील या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता. दोन्ही तगडे संघ आहेत. या तगड्या संघामध्ये होणारा मुकाबला, परंतु हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. दोन खेळाडू आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. पहिला चेंडू अगदी यॉर्करलिनचा चेंडू फटका खेळला गेलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक, अडवलं जाईल चेंडूला आणि एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. आपण पाहतोय, कॅमेरामॅनला थोडंसं विनंती करतो, जे स्क्वेअर लेगचा कॅमेरा आहे त्याच्या खाली, ज्या बॅनर खाली जे दोन व्यक्ती आपल्याला दिसत आहेत, अनिल बेर्देवाड असतील आणि त्यानंतर तौफिक इनामदार, BCC संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. म्हणजे नियोजनाकडे जर पाहिलं गेलं तर आयोजक विशालदादा दंडवे आहेत, परंतु नियोजन मात्र आपण हे मैदानावरती दिसणारे दोन व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्या आता प्रयत्नानंतर उभारली गेलेली स्पर्धा, पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती आमदार चषक, आणि काय सामने आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु समीरने तिथे नकार दिला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट शेखर कुंटे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर साई केंचे सर, नागेश सोळंके सर, योगेश पाटील यांनी देखील आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावली. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. 115 धावा जर बघितल्या गेल्या तर या धावा निघण्यासारख्या आहे जर खेळपट्टीचा विचार केला तर, परंतु चांगली गोलंदाजी केली जाते. प्रतीक समोर सचिन सूर्यवंशी, एक धाव, पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर एक धाव. पहिल्या षटकात 10 धावा, एक गडी देखील बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावावरती इथे मात्र अंकुश लावला गेलाय. श्री 11 देगलूरच्या संघाने, ज्या प्रकारचं नाव आहे स्पीड 11 कळमनुरी, त्या प्रकारची स्पीड मध्ये धावामध्ये पाहिजे. समीर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हे येतोय खणखणीत दणदणीत. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार. लाड आहे, परंतु इथे लाड केला जाईल ज्या क्षेत्ररक्षकाचा. बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या प्रेक्षकाने जेल घेतला गेलाय त्याच्यासाठी पारितोषिक आहे तब्बल 200 रुपयाचं. या भाऊ, कॅमेरामन थोडंसं झूम करा. नाव काय तुमचं? या दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि डीप फाईन लेगच्या बाहेर चेंडू मात्र सीमा पार जातोय चौकारासाठी. विशाल राठोड यावर, विशाल राठोड कृषी सेवा केंद्र, तुळजाई कृषी सेवा केंद्राचे मालक यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक झेल घेतल्याबद्दल तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. बालाजी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक, परंतु समीर छोटा डायनामे, बडा पॉकेट, छोटा पॉकेट बडा धमाका. फटका पुन्हा एकदा, चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. येतोय खणखणीत दणदणीत तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. नगरसेवक, दुसरे नगरसेवक आपण पाहतोय विजय पवार यांचं देखील आगमन झालंय. ते देखील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. त्यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. भोकरचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे विजय पवार. ते स्टेजच्या समोर जे कॅमेरा लावला गेला त्याच्या समोर सोबत बसलेल्या
सर्वांना विनंती आहे खाली उतरायचं, असं आयोजन कमिटीचं म्हणणं आहे. साई हां ओके, जुना बॉल पाठवा. अ, 23 धावा. चांगली फलंदाजी मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 13 धावा देखील तिथे घेतल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय मस्तानच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 115 धावाचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा. 115 धावांची गरज जिंकण्यासाठी निर्धारित 8 षटकामध्ये 2 षटकाचा खेळ झालाय. 23 धावा धावपलकावरती आहेत. आता गोलंदाजी मार्कवर मस्तान आणि स्ट्रायकर एंडला सचिन सूर्यवंशी यांना देखील आपण पाहतोय. सामना रंगतदार होतोय. ज्या प्रकारची आशा वर्तवली गेली होती, ज्या प्रकारचा सामना होईल असं वाटत होतं, त्याच प्रकारचा सामना देखील होताना आपण पाहतोय. हनुमान मंदिर मैदान भोकर, म्हणजे आमदार चषक 2026 आज लीग स्टेजचा शेवटचा दिवस. मस्तांचा पहिला चेंडू कटर होता, फटका देखील सुंदर खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय दमदार आमदार चषक चौकार. थँक्यू डीजे रोहित खरात यांच्याकडून मात्र कानमंत्र दिला गेलाय. कानमंत्र दिला गेलाय गोलंदाज मस्तानला. बघूया मस्तान जे प्लॅन आखले गेले त्याचं एक्झिक्युशन देखील करेल का. 27 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. सचिन सूर्यवंशी यावेळेस गती फुल टॉस होता, फटका देखील सुरेख खेळला गेला होता. केवळ प्लेस केलं होतं फ्लेकच्या साहाय्याने, रेसच्या साहाय्याने ऑनसाईडच्या दिशेमध्ये, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. झेल झालेला नाही, तत्पूर्वी एक धाव देखील घेतली जाते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 28 धावा. षटक क्रमांक तिसरं टाकलं जाते. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ देखील इथे संपला गेलाय. मस्तान चला लवकरात लवकर सामना खेळवायचा, वेळ कमी आहे. समोर असतील समीर. फटका समीरच्या बॅट मधून आलाय. तिथं क्षेत्ररक्षक जे आहेत ना, त्यांना विनंती आहे की जेव्हा फिल्डर येतोय, प्रेक्षक हो ऐकून घ्या, जेव्हा फिल्डर येतोय तेव्हा मागं जा ना भाऊ. तुम्ही टीमचे प्लेयर दिसताय, हां म्हणून धरलं वाटाले. कळमनुरी टीम विनंती आहे, थोडंसं क्षेत्ररक्षक येताना थोडंसं मागं जायचं आहे. जाईल सीमा रेषा पार, पुन्हा एकदा येतोय कणकणीत दणदणीत चौकार. समोरचे पोरं बाजूला किती तिथं. चौकाराच्या साहाय्याने मला वाटतं 38 धावा देखील धावपलकावरती पूर्ण झाल्यात. 43. पुन्हा एकदा फसका मिस टाइम झाला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि इथे मात्र समीरला तंबूत परतावं लागेल. बिग विकेट समीर बॅक टू द पवेलियन.
ही फटकेबाजी मात्र करावी लागेल. ती जिम्मेदारी असेल फैजल आणि सचिन. आपण पाहतोय भोकर आडव्या बाटणे फटका सूर्य खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे मात्र A1 पवन आणि याबरोबर संघाला लागलाय तो मोठा हादरा. मॅन फॉर फैजल बॅक टू द पवेलियन. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिलीप अण्णा सोनवणे हे देखील इथे मैदानावरती उपस्थित झालेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय युसुफ भाई हे देखील आपल्याला मैदानावरती दिसत आहेत, मंचावरती दिसत आहेत, ज्यांनी आपल्याला प्रथम पारितोषिक तब्बल 1,31,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय ते शेख युसुफ भाई. आणि त्यानंतर आपण पाहतोय दिलीप अण्णा सोनवणे यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं तब्बल 81,111 रुपयाचं पारितोषिक दिले गेले. ते सुद्धा मान्यवर आपल्या मंचावरती आपण पाहतोय. परंतु सलमान एक आयकॉन खेळाडूने त्या आयकॉन खेळाडूला बाद केले, फैजलला बाद केले त्याची जागा घेण्यासाठी. जमीर हे बघू शकता कट्टर चेंडू, ज्या प्रकारे चेंडू डिलेव्हर करतोय, पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. या अगोदरच्या षटकात समीर कडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु विकेट गेलाय. समीर बाद झाल्याच्या नंतर थोडंसं धावावरती अंकुश लावला गेलाय, पुढे टाकलाय, परंतु यावेळेस फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकात. तर दोन्ही संघ हारले. गत सामना पराभव पत्करावा लागला होता, परंतु हा सामना त्यांच्यासाठी डू ऑर डाय. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता, धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय, एक धाव तिथे पूर्ण देखील केली जाईल. तेच सांगत होतो की दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल आणि जो संघ जिंकेल त्याचं आव्हान मात्र या स्पर्धेमध्ये अजूनही कायम राहणार आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 51 धावा. आता 21 चेंडूमध्ये 64 धावांची गरज राहणार आहे. 21 चेंडू 64 धावा. 21 मध्ये 51 झाल्यात, 21 मध्ये 64 काढायचे आहेत. पुन्हा एकदा फटका सूर्य खेळला गेलाय सचिनच्या बॅट मधून. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. व्यवस्थित स्कोर करा. 57 धावा शेवटचा चेंडू. फुल टॉस. बघूया किती धावा मिळतील. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला गेला, एक धाव तिथे पूर्ण केली आहे आणि ते थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले. अगदी अबो वेस्ट हाईट आहे का चेंडू हे तपासलं जाईल. कमरेच्या वर तिसरे पंच कोण आहेत? स्टेप आउट झाले होते फलंदाज, त्यामुळे जर पाहिले गेले तर हा इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल का? 1 मिनिट थांबा, पंचाचा इशारा येणं बाकी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 3 गडी बाद 58 धावा. आता 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत 57 धावा. सचिन सूर्यवंशी 10 चेंडू मध्ये 18 धावावर फलंदाजी करतोय. जमीर 2 चेंडू मध्ये 7 धावावर फलंदाजी करतोय. 18 मध्ये 57 काढायचे आहेत. 24 मध्ये
58 झालेत. 18 मध्ये 57 धावा काढायचे आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. पैसा वसूल मुकाबला, रंगतदार मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही जरी पाहिले गेले तर अफजल सारखा फलंदाज देखील त्यांच्या डगआउट मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर मस्तानच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला गेलाय. 18 चेंडू 57 धावाची आता गरज राहणार आहे. आणि समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन सूर्यवंशी. 18 धावावर फलंदाजी त्यांनी केली आहे. फटका, ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सचिन सूर्यवंशीच्या बॅट मधून आलाय तो हवाई हमला षटकार. 17 चेंडू 51 धावांची गरज आहे. इट्स अ पॉसिबल. हा सामना जर पाहिला गेला तर निघू शकतात, परंतु त्या प्रकारची फलंदाजी आणि फटकेबाजी करावी लागेल. सचिन मात्र चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर मस्तान. यावेळेस क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर थोडस फैलावलं जात आहे, कारण विकेट किपर देखील क्लोज आला गेलाय. या दरम्यान पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. एक धाव तिथे पाहायला मिळते. एक पारितोषिक आलंय. शेख युसुफभाई यांच्याकडून ते पारितोषिक राहणार आहे येणाऱ्या फलंदाजासाठी. ज्या फलंदाजाने 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे फलंदाजांना. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर शेख युसुफभाई, ज्याने या स्पर्धेसाठी तब्बल 1,31,000 रुपयाचं पारितोषिक दिले गेले, त्याच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर. जमीरसाठी ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतली जाते ती एक धाव. षटकार मारल्याच्या नंतर या षटकामध्ये वापसी केली गेली. 15 चेंडू 49 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 25 धावावर फलंदाजी करतोय सचिन. 3 चेंडू मध्ये 8 धावावर फलंदाजी करतोय तो जमीर. 15 चेंडू 49 धावा. रंगतदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला आमदार चषक 2026 मध्ये होताना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो मस्तान आणि स्ट्रायकर एंडला असेल तो सचिन सूर्यवंशी. फटका आलाय, विकेट आलाय. सचिनच्या बॅट मधून आडव्या बॅटनं चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. चेंडूवरती 14 धावा घेतल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 72 धावा. पुन्हा खुर्त्या चेंडू, फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये, कॅरी झालेला नाहीये, परंतु 2 धावा देखील इथं पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला 2 फलंदाज समीर आणि सचिन कडून पाहायला मिळाली. जमीर आणि सचिन कडून 2 धावा. 2 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 74 धावा. 13 चेंडू 41 धावा. दिलीप अण्णा सोनवडे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष यांच्याकडून देखील 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्या तर 1500 म्हणजे 3,000 रुपये राहतील. फटका मिस टाइम झाल्या. स्लॉट मध्ये होता चेंडू, परंतु सचिनच्या चेहऱ्यावरती ते निराशा सर्व काही सांगून जाते. स्लॉट मध्ये होता, फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु एक धाव. षटकाची समाप्ती निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ते 3 गडी बाद 75 धावा. आता 12 चेंडू 40 धावा म्हणजे प्रत्येक षटकात 20 धावा बनवाव्याच लागतील. चौके जरी मारलं तर नगर परिषद भोकर गटनेते
नाजिम शेख सर यांच्याकडून 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. षटकार मारा किंवा चौकार मारा, पारितोषिक आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज. रंगतदार मुकाबला. गोलंदाजी मार्कवर पाहिलं गेलं तर श्री 11 देगलूर संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आलाय आणि स्ट्रायकर एंडला असेल तो सचिन सूर्यवंशी. 15 चेंडूमध्ये 34 धावा सचिनने बनवल्यात, त्यामध्ये 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार देखील आहेत. फुल टॉस होता, मिस टाइम झाले होते, परंतु इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार आणि त्यानंतर चेक देखील केलं झाले की इट्स अ नो बॉल ऑर नॉट. तर एक धावही एक्स्ट्रा मिळेल, चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल आणि पुढचा चेंडू देखील फिरीट असेल. जर नो बॉल असेल तर इट इज अ नो बॉल. यस, इट इज अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे सचिन साठी फिरीट. चला उभं राहा. 5 धावाच्या सहाने 80 धावा धाव पलकावरती आहेत. 12 चेंडू 35 धावा. काढशील का रे सचिन भावा. फटका खेळला गेलाय, आसिफ आहे तिथे, अडवलं जाईल चेंडूला आणि 1 धाव पाहायला मिळते. चांगली वापसी. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र प्रतीकने मारू दिलेला नाहीये. 1 धाव पाहायला मिळते. एका धावाच्या साहाय्याने 81 धावा. सामना जसा जसा पुढे जातोय तसं तसं रंगत कायम आहे, कारण हा सामना करो किंवा मरोच्या स्थितीमधला आहे. समोर असेल आता जमीर. फुल टॉस, फटका समोर आहे. प्रयत्न सुंदर होता, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय आमदार चषक खणखणीत दणदणीत. हा चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा सामना रंग बदलतोय. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल त्या प्रकारे सामना रंग बदलतोय. 10-30 इक्वेशन आहे. 10 चेंडू 30 धावा. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जाते. रंगतदार मुकाबला. जो संघ हारेल तो या मानाच्या स्पर्धेमधून बाहेर होईल. जो संघ जिंकेल त्याचं आव्हान अजूनही या स्पर्धेमध्ये कायम राहणार आहे. काय मुकाबले होत आहेत. आयोजन कमिटीचं जेवढं कौतुक करावं, BCC भोकर संघ जे आयोजन कमिटी आणि त्यानंतर आयोजक विशाल दंडवे यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे. या दरम्यान फटका पुन्हा एकदा खेळला गेला आणि चेंडूला पाडवलंय पुन्हा सीमा रेषा पार, येतोय चौकार. तर शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिलीपाना सोनवडे यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. ब्लॉक होल मध्ये टाकला गेला चेंडू. 1 धाव तिथे पूर्ण आणि 1 धाव. अब नाही चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौका छक्का. 89च्या नंतर 1 धाव. 90 धावा धाव पलकावरती लागल्या जात आहेत. 8 चेंडू आणि 25 धावा. सामना पैसा वसूल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. आपण पाहतोय 8 चेंडू मध्ये 25 धावा धाव पलकावरती आहेत. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फटका सचिनच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर. षटकार.
थोडंसं झूम करा. आपल्यासोबत खूप वयानं बसलेले मामा इथं जोडले गेलेत. मामा कोणती टीम जितल वाटते, बॅटिंग वाली की बॉलिंग वाली? ते काय समजायला आम्हाला. बघाले की इथं पावर पाय ठेवून. बरं बरं ठीक आहे. काय सामना होतोय बघा, एकदा वयाचं कौतुक करावं लागेल. हे क्रिकेटचा नादच तसा आहे भाऊ, घरी बसू देत नाही. पोरं शाळेतले पोरात शाळा बुडून आले काय की काय वाटतंय कोणता टीम जितल? बॅटिंग वाली. बॅटिंग बॅटिंग म्हणतायत, परंतु सामना 50-50% मध्ये आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये होतोय, कारण 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. काल या मैदानावरती आपण पाहिले 6 चेंडूमध्ये 28 धावा देखील बनवल्या गेल्या होत्या. सर काय वाटतंय तुम्हाला? मस्त गॉगल बिगल घालून बसली. बॅटिंग कडे फेवर जास्त होतोय, कारण आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये पाहिले गेले तर हाणामारीचा खेळ पाहा वाटतोय. 7 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 19 धावा. काय सामना होतोय बाबा. इला भाई कसा आहे, बरं आहे की? 7 चला बॉल पाठवा. 7 चेंडू 19 धावा. रंगतदार मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जर कळमनुरीचा संघ हा सामना जिंकला तर शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिलीपाना सोनवडे यांच्याकडून तब्बल 2100 वाढलंय 3000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. कळमनुरी संघ जर जिंकला, जसा जसा सामना जातोय पुढे तसा तसा भाव वाढतोय. 3000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. वकील साहेब आपल्या सोबत आहेत. वकील साहेब, आता तुम्ही जर पाहिलं गेले तर निष्पक्ष माणूस म्हणून ओळखले जातात वकील साहेब म्हणजे. काय वाटतंय साहेब तुम्हाला, कोणती जिंकल वाटते? बॅटिंग. हे सुद्धा बॅटिंगवालेच आहेत, बॅटिंगवालेच आहेत. गोलंदाजीवाले कोणी आहे का? हात वर करा. आहेत आमचे बाळा वरून आडे आहेत गोलंदाजी मार्कून. सामना चालू करा, वेळ कमी आहे आपल्याकडे. 7 चेंडू 19 धावांची गरज राहणार आहे. रंगतदार मुकाबला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा त्या प्रकारची आहेत. या स्पर्धेमध्ये एकही सामना असा आपल्याला पाहायला मिळणार नाही की तो थोडासा वन साइडेड होईल. या अगोदर तो झाला होता, परंतु फलंदाजाने तो सामना गाजवला होता शिवांश इलेव्हन पैठण संघाच्या. परंतु सामना अजून संपलेला नाहीये भाऊ. प्रत्येकचा एक चेंडू सामना पलटू शकतो. कट शॉट फटका आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय कणकणी दणदणीत चौकार. 6-15, 6 चेंडू 15 धावा आणि या बरोबर 100 धावा 6 षटकामध्ये पूर्ण झाल्यात. 6 मध्ये 15. यस, जर ज्या प्रकारचे ते दोन फलंदाजी करतायत तर थोडंसं फेवरेट वाटतोय कळमनुरीचा संघ. विजय सर, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले आहेत. विजय सर, काय वाटतोय तुम्हाला? 6 चेंडू 15 धावांची गरज आहे, कोणता संघ जिंकेल वाटतोय? बॅटिंग पिच असल्यामुळे मला तर वाटतं बॅटिंग वाले जिंकू शकतात. म्हणजे विजय सरांचं इथं म्हणणे आहे की ज्या प्रकारची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या प्रकारचे फलंदाजी करतायत, त्यांच्या म्हणण्यावरनं असं वाटतंय की 6 मध्ये 15 निघू शकतात. आणि गोलंदाजी मार्कवर आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की सर, या सामन्यामध्ये ज्याने बॉलिंग केलेली नाही आहे तो गोलंदाज येणार आहे. म्हणजे सतीचे पहिलं षटक असणार आहे, त्याच्यावरती दबाव असणार आहे. आणि समोर पाहायला गेले तर जमीर आणि सचिन ही फलंदाजीची जोडी आहे. परंतु 6 मध्ये जर 15 वाचवल्यात तर पूर्ण देगलूर तालुका त्या सतीशला हिरो म्हणणार आहे. तो हिरो बनण्याचं काम इथे सतीशकडून पाहायला मिळेल का, किंवा सचिन आणि जमीरची जोडी कळमनुरीमध्ये हिरो बनतील का? 6-15 पहिला चेंडू, फटका समोर आलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय कणकणी दणदणीत षटकार. मध्ये 28 धावा देखील या सामन्यात बनल्या या स्पर्धेमध्ये आणि 6 मध्ये 11 देखील बनू दिले नाही आपल्या भोकरच्या एका गोलंदाजाने.
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर 4 चेंडूमध्ये 5 धावा बनू दिल्या नव्हत्या मजरने. ते सतीश काम करेल का? लोअर फुल टॉस, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका आलाय. क्षेत्ररक्षक रोहित खर्रात चेंडूला अडवतील आणि एक धाव, अजून एक धाव. चिंतेचं वातावरण दोन्ही संघामध्ये. 4-8, 4 चेंडू 8 धावा, 4 चेंडू 8 धावा. काढशील का रे सचिन भावा? सचिन आणि सतीश, गोलंदाजी मार्कवर सतीश आणि स्ट्रायकर एंडला सचिन. गणराज रिसॉर्टचे मालक ओनर सादुलवार सर यांचं देखील आगमन झालंय. आकुडत्या टप्प्याचा चेंडू, फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. पाहिजेत. फटका खेळलाय आणि येतोय चौकार. सचिनचा अर्धशतक आणि सामना देखील इथे जिंकला गेला. वेल बॅटिंग, वेल बॅटिंग. सचिन सूर्यवंशी आणि जमीरने ते काम करून दाखवले आणि संघाला एक मोठा विजय मिळवून दिलाय. या स्पर्धेमध्ये आव्हान कायम राहणार आहे.